लाईक कमेंट शेअर हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं। एंड हा ब्लॉग आपला चालू झालेला आहे 5 वाजून सकाळचे झालेले आहेत 10 मिनिटं। सो आपल्याला निघायचं होतं 4 वाजता, बट काल रात्री जरा एडिट करून लेट झोपल्यामुळं जाग काय आली नाही। देन आता निघतोय, सगळं सामान लोड करतोय गाडीत अँड निघायचं आपल्याला मालवणला। सो आता सगळे झोपलेले आहेत घरात आणि मी आधी सामान लोड करतो, मग घरच्यांना उठवतो, मग आपण निघूयात। त्यानं आता मी रेडी झालेलो आहे। ओके, चला आता निघूयात आपण। हे आपले किरकोळ सामान, देन इथे एक बॅग आहे आपली, हे बघा ही एक सुटकेस आहे। तर मी जरा गाडी आणतो इकडे, लोड करूयात। ही एक वायर घेतो, देन निघू आता। बेकार अंधारच अंधार, काकांची लाईट लागली म्हणजे काका येतील बाहेर आणि आता आपण जाऊया गाडीकडं। हे आपली पण आहे बट आपली नाही नेते, सो आपण आज ब्रेझा घेऊन चाललेलो आहे। देन इधर भी वही है और इधर भी वही है। सो ही एकदा कोल्ड स्टार्टला लावतो, याच्यातून आपल्याला ॲडॅप्टर घ्यायचं आहे। सो ॲडॅप्टर काढतो बाहेर, देन मग जरा मागं पुढं घेऊन तिथं घ्यायचे आपल्याला सामान लोड करायला। तर कोणत्याही क्षणाचा विलंब न करता मी तयारीला लागतो। ओम साईराम। सो निघलेलो आता आम्ही, मीटर पण 0 केलेली ट्रिप, काका बारीक अँड मी। आता हे बघा आमचं ऑफ रोडिंग पॅच आहे, कारण रोडचं काम चालू आहे। थोड्या दिवसाची गोष्ट आहे ही, फक्त काही दिवसात रोड कंप्लीट होईल, काही दिवसात एकदम पॉवरफुल रोड आहे आमच्याकडे। मग नंतर आमची नुसती इथं सध्या काय, इथं फक्त आमच्या SUV जातात, बाकीच्यांचा नाही विषय सध्या। आणि मस्तपैकी आता वाजलेले सकाळचे 5:30, निघायचं होतं 4ला, पण जरा काही कारणास्तव आम्हाला लेट झाला अँड आता निघतोय आम्ही। सो आपला ब्लॉग जो आधी पडलेला आहे कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा, नाही तो 11 वाजेपर्यंत असं पडून जाईल। शेड्यूल लावलेलं आहे मी, पॅकिंग वगैरे सगळं आपलं सामान मागं ठेवलेलं। आता आम्ही निघतोय। देन मॅपची, पुण्यापर्यंत काय आपल्याला मॅपची गरज नाही, पुण्याच्या तिकडे गेलं का मॅप लावतो, आपला फोन लावलेला आहे तिथे। बाकी ॲडॅप्टर तिथं ना, ॲडॅप्टर चाललं नाही, आपलं लावलं होतं मी, बघूयात आता। हा ना, कारण की ना काका तिथं ढिल्लं पडतंय ते ॲडॅप्टर। हा नाही नाही ढिल्लं चालू आहे, पण चला बघू आपण पुढं। हा ना, सो चला आता तुम्ही पुढचे शॉट्स एन्जॉय करा, देन आम्ही आता निघतो पुढं पटापट। इथंच सगळं ब्लॉक करण्यात काय मजा नाही आहे, पुढे गेल्यावर करूयात आता आपण। आलेलो आहे आता, 1-2 मिनिटात पोहोचतोय पुण्यामध्ये। आता याच्या चाकणच्या माग आहे, थोडंसं चाकण चौकाच्या थोडं माग आहे। तिथं वॉशरूमला गेलेत काका। मग काय मग बारीक झोप झाली? हा, आता तिकडून एक सरांना घ्यायचं आहे आम्हाला, सो त्याच्यामुळं जरा। आणि पहिला ब्रेक झालेला आहे एक, आमचे आय थिंक 120-125 किलोमीटर झालेले आहे। कॉफी ब्रेक आहे। बारीक काय घेतोय? हो लेज आहे काय? मोठा आहे, मोठा सौदा आहे। आता आम्ही एक लाईट कॉफी घेतो, एक हॉट कॉफी, देन निघूयात आता महादेवला। मग काका कसं वाटतंय? मग एकदम चांगला प्रवास चालू आहे। हा ना, चला आता कॉफी घेतो, नंतर बाहेर भेटतो आता। हो गाईज, आता आलेलो आहे प्रॉपर पुण्यामध्ये आम्ही। देन सगळ्यात वाईट टाईम हा पुण्यात येण्याचा म्हणजे हा आहे 8-9 नंतरचा सगळ्यात बेकार टाईम आहे पुण्यात। एवढं ट्रॅफिक आहे तुम्हाला सांगतो। तो आम्ही मोशी फाट्यावरून सरांना पिक केलं, देन निघालो आता। बारीक पुढं आलेलं आहे, आता थोड्या वेळाने कमांड बारीककडे द्यायची आपल्याला कॅमेरा पकडायला। अँड आता डिस्टन्स लावलेला आहे इथं मॅपला। नारायणपूरला चाललोय आधी फर्स्ट आम्ही,
देन नंतर पुढचा रूट नारायणपूरला दर्शन घेणार, देन मग पुढं निघणार. सिग्नल एक आहे ते, हे बघा. एक 39 किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आमचा. 1.5 तास दाखवत आहे सोलापूर मुंबई हायवेला. मग बारीक आता लक्ष द्यायचंय तुला, पुढं कळलं ना. काका मागं बसलेत आणि सरपंच जॉईन झालेले आपल्याला. चांगला सुखाचा प्रवास चालू आहे आमचा. आता फक्त ट्रॅफिक जास्त आहे आपल्याला. सर आलेले आमच्या बरोबर आता. न्यू वन जॉईन झालेले आम्हाला. आता एकच सिग्नल झाला का आपण जाऊयात सोलापूर मुंबई हायवेला. ओके, आता पुढे बघतो तुम्हाला. थोडं फ्रेश व्हायला थांबलो होतो. तुम्हाला सांगतो इथं येऊन असं वाटतंय ना की आपण अजून अकोला संगमनेरलाच आहे. असं ब्राह्मणवाड्यासारखं वाटू राहिलं इकडे येऊन. हा ना, झालेलो फ्रेश. आता निघतो. एक थोड्या डिस्टन्सवर नारायणपूरचं बाकी आहे आमचं. 1 मिनिट इथं दाखवत आहे बघा. 7.2 किलोमीटर बाकी आपलं नारायणपूर. नंतर मग निघूयात आपण तिथून पुढं. तिथून पुढचा परत मॅप लावावा लागेल आपल्याला. चला, बारीक तो बोर नाही झाला. बोर झाला तरी काय करणार का रे. काही नाही बोला, आम्ही गाडी घेऊ मस्त फिरायला. नारायणपूरला आलेलो आहे जस्ट नाव. अँड वाजलेले आहेत 10:15. आणि आता इथं आतमध्ये दर्शन घेणार आम्ही आणि नंतर आपला पुढचा प्रवास चालू होईल. चला, गर्दी तर काहीच नाही आहे. सो आता जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊ अँड रिटर्न. सगळे दर्शन घ्या तुम्ही. आम्ही पण दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त महाराज. आता इथून बाहेर पडतो आम्ही अँड नॅशनल हायवेला. हा मुंबई बेंगलोर एक्सप्रेस वे. कोल्हापूर ना. तर या हायवेला आम्ही एंटर केलेला आहे. ओके, सो आता इथून किती किलोमीटर आहे काका अजून? आपलं 348 किलोमीटर. हा ना, म्हणजे अजून 348 किलोमीटर आमचं. 348 किलोमीटर रन बाकी. 348 किलोमीटर आपल्याला जायचंय. मेन जागा 5:30 वाजेपर्यंत आपण पोहोचू. येस 5:30 पर्यंत दाखवत आहे. बट आता कुठं लंचला थांबलो तर थोडा टाइम होईल आपला. मध्ये लंचला वगैरे थांबणार आहे ना. बारीक तुला भूक लागली का? हा, बारीक कंटाळायला वाटतं आहे ना. सो आता एक्सप्रेस वेसने जायचं आहे आम्हाला सरळ. मध्ये तर टर्न नाही आहे लवकर. सो बघूया. 80चं लिमिट दाखवत आहे इथं, पण कॅमेरा तर नाही त्याच्यामुळं काय. बघूयात आपण आता कसं काय. नाही यार, ऊन इतकं आहे ना भाई, बेकार ऊन आहे यार. माझ्या मते एक 25 डिग्री टेम्परेचर असणार आहे, एवढं बेकार ऊन आहे. सो निघलेलं आहे आता. वाजलेले 11:15 वाजता ब्लॉग पडतोय आपला. सो बघायचं की आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय ब्लॉग. अँड नवीन कोणी बघत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. सो आता आपले मालवणचे छान ब्लॉग येणार आहेत. आपले सिरीज चालू झालेली आहे. आता शॉर्ट्स एन्जॉय. पोलीस दाखव. जस्ट काय बघितलं तुम्ही आधीची क्लिप, आमच्या बारीकने शूट केलेली क्लिप. हळूहळू शिकू राहिलाय तो पण. थोड्या दिवसात तो पण चालू करेल आता, है ना बारीक तू गेमिंग चॅनल चालू कर नाही का. मग काय मस्तपैकी गेम खेळायची का रे, दिवस रात्र गेम खेळायची, फक्त गेम. हा ना. सो हा कोणता घाट आहे का? हा ना, खूप मोठा घाट आहे. आणि मोठे व्हेकल्स असे ना चढले नाही का मग असं ट्रॅफिक होऊन जातं.
हा एक्सप्रेस वेचा घाट आहे बा. एक्सप्रेस वे. पुणे बेंगलोर. यस मुंबई बँगलोर. हा ना एक्सप्रेस वेला पण असा घाट नाही पाहिजे. नाही बोगद्याचं काम चालू आहे मला वाटतं. हा का होईल दुसरीकडून रोडला. हा जुना रोड आहे ना. हा हे बघा असे लॉंग व्हेकल असतात. ओके तो आता मी जरा पुढं जातो आम्ही पटापट. बघायचं आता ही प्लेसमेंट कशी आहे एकदा सांगा. थोडंसं हलतंय बट आहे आपला फोन स्टेबल करेल सगळं. आणि हा काका पण दिसलं माझं. हा बारीक बारीक तू थोडा थोडा दिसतोय पण दिसणं महत्वाचं आहे. हा सगळे दिसतंय थोडे सगळे थोडे दिसतंय. दिसणं महत्वाचं आहे काही असू. सो हे बघा आम्ही एक्सप्रेस वेला आहे आता मस्तपैकी. आणि पुढं मस्त साईबाबांची छान मूर्ती आहे. पुढं स्टॅच्यू आहे मोठा. नाही ना आता बऱ्यापैकी किलोमीटर बाकी आहे. नाही ना आता घाटामुळे थोडासा टाइम झालेला आहे. नाहीतर घाट नसता तर पटापट गाडी पुढं जाते. सो रूट लवकर कव्हर होतो आपला. जस्ट एक 13 मिनिटं आधी ब्लॉग लाईव्ह झालेला आहे. सो बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला आपला. फिल्मिंग वगैरे गेली ती सो तुम्हाला एकदा बॅकचं दाखवतो. साईबाबा दिसत असतील तुम्हाला. ओम साईबाबा. आणि तिथं रोडचं काम चालू आहे. एक्सप्रेस वेला काम चालू आहे. वाटत नसेल तुम्हाला एक्सप्रेस वे बट आहे. आमच्या इकडं असंच एक्सप्रेस वे असतो. सो आता तुम्ही थोडेसे सातारा तालुका आपण पोहोचलो पण सातारा सातारा जिल्हा लागलाय. हा. सो आता तुम्ही थोडेसे टाइम लॅप्स एन्जॉय करा. आता जस्ट इथं विठ्ठल कामातला थांबलेलो आहे. त्याने आता साताऱ्याच्या पुढं आलेलो आहे आम्ही. इथं गाडी आपली पार्क केली आहे अँड आतमध्ये चाललो आता. जरा इथं लंच करतो. सो 12:10 झालेत. सो बराच टाईम झाला भेटलं नव्हतं आम्हाला कोणता. नंतर पाहिलं विठ्ठल कामातचं. मग म्हणलं इथं आतमध्ये बसूयात. तर बघू काहीतरी लंच करू. अँड 300 किलोमीटर झालेले. 300 किलोमीटर बाकी आहे अजून. 301 किलोमीटर बाकी आहे. तर काकांदे फ्रेश होते परंतु मी आता आत जातो. नंतर गो टू मालवण. चला आतमध्ये. बँकेत अकाउंट नाही खोललं का? आता जस्ट विठ्ठल कामतमधून बाहेर आलो. फक्त म्हणायला विठ्ठल कामत तुम्हाला सांगतो काय झालं प्रॉब्लेम. वर्स्ट एक्सपिरियन्स एकदम. म्हणजे कसं आणि विठ्ठल कामाच्या नावाखाली दुसरं चालू राहिलं यांचं असेल. हो बरोबर. सो मग डॉक्युमेंट या समजून तुम्ही एकदम वर्स्ट एक्सपिरियन्स झालेला आहे आमचा. तुमच्याकडे काकांची तर फार इच्छा नव्हती काही. जेवणाची इच्छा नाही. क्वालिटी नाही जेवणाला. बिलकुल क्वालिटी नव्हती. सो नाव बघून जाणं हे चुकीचं आहे. गर्दी बघून जा पण नाव बघून नका जाऊ. आमच्या एक्सपिरियन्सनी तरी पहिलाच एक्सपिरियन्स आहे आजच्या ट्रिपचा. पुढचा एक्सपिरियन्स आता पुढं येईलच. अजून मेन जागेवरचं बाकी टेस्ट करणार. थोडा फूड ब्लॉग सुद्धा होऊ शकतो. सो त्याच्या बघा तर आमचा बारीक मस्त वेगळ्यात आईस्क्रीम खातो. अरे बारीक एकटा खातो. खाऊन झाली तुझी आणली बाबा. सो तुम्ही आता थोडेसे शॉर्ट्स एन्जॉय करा. देन भेटूयात. आता आम्ही 350 किलोमीटर एक बाकी आहे आपले. अँड काका अजून किती बाकी किलोमीटर. ऑलमोस्ट माझ्या मते 240 किलोमीटर बाकी आहे. 240 म्हणजे किरकोळ बाकी आहे सध्या. 5 तासाचा रस्ता. 5 तास 240 किलोमीटर बाकी आहे. आणि हाफ टँक बाकी आहे अजून आपला. मायलेज पण काढायचं आहे आपल्याला. किती मायलेज दिलेलं आहे आजच्या ट्रिपला. जे MIDत शो करत आहे आणि जे ओरिजिनल मध्ये देते त्याच्यात आपण डिफरन्स कळत. जे कंपनी सांगते तेवढं देते का नाही. सो स्टेटून बघत राहा तुम्ही. आता शॉर्ट्स एन्जॉय करा. याला म्हणता पोल्युशन. ह्या गाड्या का बंद नाही करते काय माहिती. हे ना मी संगमेर मध्ये पण एकदा तुम्हाला दाखवलेलं.
ह्या गाड्या नाही बंद करणार. तुम्ही बॅकला पहा ना, पोल्युशन वर पोल्युशन आहे. बघा बरं किती अवघड आहे. सो आता एक टोल क्रॉस केलेला आहे. मेन म्हणजे आम्ही तर साताऱ्याच्या बाहेर मागाशीच पडलेलो आहे. अँड आता आहे हायवेला तिथं चालू आहे, एक्सप्रेसवेचं काम चालू आहे वरती. साईडने आहे तात्पुरता. सो चला जाऊयात आता. सो गाईज आता आम्ही एंटर करतोय. हे बघा गणपतीपुळे, रत्नागिरी, कोकरूड, मलकापूर आणि उडाळे. हे बघा. सो आता एंटर केलेलं आहे आणि प्रॉपरली आता आम्ही कोकणमध्ये चाललेलो आहे. सो आपला आहे एक 150 किलोमीटरचा रन बाकी आहेत आता. 150 पावणे 200 मस्त मजे मजे. आता हे बघा. अरे भाई तेरे को जाने देणे रे. हां आता इथून मस्त डोंगर वगैरे चालू झालेत. सगळं आता डोंगराचं त्याच्याच राहणार आहे. मस्त बीचेस वगैरे ते चालू होईल. हीट पण वाढणार कारण तिकडे गरमी खूप आहे. म्हणून तर आम्ही फिल्मिंग केली आहे तरी ऊन येतं एवढं. विचार करून घ्या तुम्ही, म्हणजे कॅब बेकार असणार. सो चालूया आता भेटूया पुढे. डायरेक्ट कोकण मधून तुम्हाला मी सल्यूट करतोय. सो आता इथं साईडला थांबलेलो आहे. आता जरा ड्रायव्हरचा आदान प्रदान करतो कारण की थोडंसं थकलो मी. बॅक पेन व्हायला लागलं जरा. म्हणलं आता पडतो परत काय, मग नंतर संध्याकाळी पण जरा बघायचं आहे आम्हाला काय काय. कळलं आता काका कमाड सांभाळतील तोपर्यंत आपण जरा शॉर्ट्स घेऊ बसून मस्तपैकी कडकमध्ये. आणि व्ह्यू तुम्हाला सांगतो एवढा भारी आहे. काका कसा व्ह्यू आहे? एक नंबर व्ह्यू. एक नंबर मजे डायरेक्ट. हा ना, नुसते काळी माती सोडून आलोय तिकडं लाल माती घ्यायला आम्ही. आता बघतो रायडर्स. ओ दी ऑल ऑफ रायडर्स इन माय बॅक साईड. वा असं यायचं होतं मला. सो चला. बारीक इकडून बसलाय का तिकडून बसला? आता आम्ही तळ कोकणात चाललोय खाली. एक नंबर यार. हे बघा पूर्ण संपूर्ण घाट आहे. एक नंबर आहे बघा ना व्ह्यू. मग आगा कसा आहे घाट? एक नंबर घाट आहे. अजून जर चालू व्हायचं आहे. मग चालू झालंच आहे ऑलमोस्ट. अरे मंकीज आणि बघा ना पाणी वगैरे एक नंबर यार. एकच नंबर. सो गाईज आदान प्रदान करून आता काका तिकडं मी इकडं. काका मस्त की आता मजा घेऊन राहिले घाटाची. घाटाचा एन्जॉय चालू आहे सध्या. हा तर सीन हे बघा काका. तर आता कम्प्लिटली आम्ही तळ कोकणात पोहोचलेलो आहे. तळ कोकणातला हा घाट आहे. हे बघा तळ कोकणातला घाट आता ऑलमोस्ट संपल थोड्या वेळात. देन मस्त हळूहळू आम्ही खाली पोचतोय आणि खाली पाणी दिसतंय आपल्याला. एक नंबर मस्त व्ह्यू आहे. हे बघा वरतून इकडे आलेलं आहे. असं नुसते डोंगर दिसत आहे. हे बघा खाली एकदम प्रॉपर मजे डायरेक्ट. रेंजचा इश्यू आहे का हो बघा? रेंज घाटा डोंगरांमुळे इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे थोडा. पण चालून जाईल, काही अडचण नाही. खाली मालवण मध्ये गेल्यानंतर प्रॉपर रेंज मिळेल आणि त्यावेळेस आम्ही कम्प्लिटली व्हिडिओ अपलोड करू संध्याकाळी. हा व्हिडिओ आजच एडिट करून अपलोड होणार. आजच अपलोड होणार आहे हा. उद्या लाईव्ह होऊ शकतो. आपल्याला फक्त वायफाय भेटलं पाहिजे प्रॉपर. तरी हा व्हिडिओ कोणी काय म्हणायचंय तुम्हाला? विदाउट स्किप बघा. विदाउट स्किप बघा. कारण एक नंबर होणार आहे. आता आपण आपला जो पॉइंट आहे पहिला त्या पॉइंटला पोहोचेपर्यंत हा व्हिडिओ राहील. नंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट आपण चालू करणार आहे. सो 2-3 पार्ट होतील पण एक नंबर मजा येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा आम्ही किती कष्ट करून आलेलो आहे एवढ्यासाठी.
आमच्या आता 501 किलोमीटर झाली आहे, अजून एक 101 किलोमीटर बाकी, 600 किलोमीटरचा वन साइड रूट आहे आमचा. सो लाईक कमेंट शेअर धमाके करतो. फुल घाट सेक्शन आहे, एवढ्या याच्यातून कशा इकडून तिकडून आला पटापट आहे बघा. मुरसोडी ओके. बारीक झाली मॅगी खाऊन अजून राहिला तू. आपण गोवा मुंबई हायवेला आलेलो आहे. भारी आहे यार, मोठा हायवे चांगला. अजून एक 101 किलोमीटर आपले राहिलेत, 100-125 किलोमीटर बाकी आहे. याने मस्त हायवे. फक्त जरा सापडता यायला थोडासा आम्हाला त्रास आला, पण ठीक आहे. काय एक साईडने शॉर्टकट होता, हा थोडासा लांब नाही पण रोड चांगला आहे. एका साईडने शॉर्टकट होता पण रोड एकदम खराब आहे. आणि त्यात ते बोलले विचारत म्हणजे मग अजून अवघड. त्याच्यापेक्षा सरळ हायवेने बोलूया बघा. नॅशनल हायवेने पाटापट जाता येईल आपल्याला, काहीही अडचण नाही. वय चालूयात मग आगा. एकदम मस्त हवे लागलेला आहे. हा ना, आता थोडा लांबून पडला पण रस्ता एकदम चांगला आहे. आधी जरा फिरून आलो, पण आता कसं पंजिम जवळ आहे. पंजी म्हणजे काय? यस, फेमस आहे पंजी. हे बघा कणकवली 67. ओके चला. आंबे, फुल आंब्याचे टोटल बाग आहे डायरेक्ट. एक नंबर. हा सगळीकडे तेच आहे. हा या राजापूर आहे ना, राजापूर हे आपलं संगमनेरचं नाही, हे इकडं कोकणातलं राजापूर. आणि इथे काहीतरी बघितलं होतं बरं का मी, भारी केलेलं होतं नाही का, शेतीच होती अशी. ते ना वरनं बरोबर दिसलं. आता इकडनं प्रॉपर बघताय ना कुठं मला. सर्व महाराष्ट्रात जो प्रसिद्ध नावाने आंबा आहे राजापुरी आंबा, तो या गावात पिकवला जातो. सर्वात जास्त उत्पन्न या गावामध्ये निघतं आंब्याचं. आणि हा सर्वात लवकर मार्केटमध्ये येतो विक्रीसाठी. इथं सगळीकडे तोच आंबाच आंबा आहे. हेच वरतून दिसत होतं, वरतून एकदम प्रॉपर दिसत होतं भारी. सगळीकडे आंबा नारळ वगैरे ते बघा, पूर्ण बाग आहेत आंब्याच्या. एक सवडकर एक यार वा. रिसॉर्ट वगैरे चालू झाले आता इकडनंच मस्त पैकी. तुमचा लास्ट ब्रेक म्हणता येईल, कारण आम्हाला आता टी ब्रेक घ्यायचा लास्टचा. अँड वाजलेले आहेत 5:19 बट उतरले एक गोष्ट दिसली बाई, बिचारे आपाचे. भाई गाडीवरचं नीट असेल तर बरं. हेल्मेट वगैरे हे बघा बेकार आलेले दिसतात. बारीक चहा घ्यायचा तुला बारीक. मस्त वेग 550 किलोमीटर झालेले. एक चुम्मेश्वरी चाललेली गाडी आपली. चहा घेऊया आता मस्त वेग. फक्त शेवटचे 25 किलोमीटर बाकी तार करली डन आहे आपला. मजे ही मजे. एवढे स्टॉप घेत आलेलो आहे, टाइमपास मजा करीत आलेलो आहे आम्ही. अँड हे बघा, अरे वानर्स आहे ना मग बारीक. हा आमच्याकडे पण एक वानर आहे ना. हे बघा या ए जागा दे. हे असे राहतात पण काय म्हणा माझे भारी यार. इथं फील तो है, कहो तो कुछ भी कहो पर फील है. मजे ही मजे. हे बघा एवढे आपले किलोमीटर झालेले आतापर्यंत. अजून फ्यूल बाकी आहे आपलं. 135ची रेंज आहे. आपण आता नंतर फ्यूल अप करूच, त्याच्या आधी आपण फिरूच. सब होएगा, मजा आएगा. तुम्ही फक्त बघा. एक से बढ़कर एक येणार, एक से बढ़कर. आता काका आपले मागं बसलेत. सो काका उतरल्यावर आपण मग करूच थोडा वार्तालाप, कसा झाला आजचा प्रवास त्याच्यावर. ओके कंटिन्यू करा. एक नंबर. पोहोचलेलो आहे मालवण अँड रॉक गार्डनला आलेलो आहे. अँड इकडं बघा मेन म्हणजे
जे बघायची गरज होती ते भेटलेलं आहे आपल्याला. मेन बीच. बारीक भेटलं की नाही पाणी. खुश खुश एक नंबर भाई. मजे मजे. फुल सॅटिस्फॅक्शन झालेलं. 580 किलोमीटर झालेले इथपर्यंत आणि डिझेल फ्यूल अप केल्यापासून 600 किलोमीटर डॉट झाले. 600 किलोमीटर इथपर्यंत आपण डिझेल. आणि अजून रिझर्व नाही लागलेली गाडी. खूप चालली भाई 32 लिटरमध्ये. लाईक मजा ही कैद. अजून आम्हाला रूम बघायची आहे. देन आता आम्ही रॉक गार्डन फिरणार आहे. आधी रॉक गार्डन फिरून झाल्यानंतर मग रूम बघतो. आता चालली रूमची सेटिंग चालली तिथे. एक 50 रुपये पे करून आपण पार्किंग डन केलेली इथली. देन आता रूमचं बघायचं आहे आपल्याला. शिवला बीच तिथं पण आहे बट बघूयात. मग आगा झालं फायनल. झालं फायनल. अजून नाही फायनल होईल. फायनल व्हायचं का? रॉक गार्डन कुठे आहे? इकडे इकडे गार्डन आहे का? ओके ओके. अरे शिवला बीचला आहे आम्ही. आणि शिवला बीच रिसॉर्टला आता रूम बघतोय. अँड बीच समोर आहे. बीचचा फुल व्ह्यू आहे. आवाज यार आवाज. आता पार्क केली तर वरती जाऊन रूम्स एकदा चेक करून घेतो. देन आय विल फायनल. चलिए. हो इथं पण साईडला पार्किंग आहे का? जरा सही. फुल रेती ही रेती. चलिए. ओके ओके ओके. रूम जी के आय AC सलवार एक त्याचे 4 किलोमीटर हा आयलंडवर उतरतं. सिम्पले आयलंड फोटोग्राफीसाठी. 4 वाटिक पाणी. आयलंड सिम्पले पॉइंट आहे. टोंडोळी बीच, गडनदी संगम, डॉल्फिन आणि सुवर्णकडा आणि 2-3 पॉइंट दाखवतात. ते 6 पॉइंट मेन दाखवून तुम्हाला सकाळी 8:30 7:30ला हे करायचं. म्हणजे काउंटिंगचा रेट आहे. 8ला निघते बोलत 10ला रिटर्न येते. 2 सगळे पॉइंट पर पर्सन 300 रुपये पडणार आहे. पर पर्सन 300 रुपये. हा कमी नाही. कमी नाही. हे फिक्स टू फेस्ट रेट आहे. असं नाही की स्कुबा पण आहे. आपण आता समजा हे आपल्याकडे ग्राउंड वाला आहे. याच्यात तुम्हाला कसं आहे ग्राउंड मध्ये तुम्हाला डीपला कोरलला व्हिडिओ भेटेल. 10 मिनिटाचा ड्रायव्हिंग आहे. पॅरासेलिंग आहे. टेक ऑफ मनी लँड आणि वॉटर म्हणजे जेस्की बनाना सेविंग मोड पण. हे पूर्ण पॅकेज 1200 रुपये आपल्याला या बीचला. हा इथं एजंट. सो कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये. आणि पुढची सिरीज चालू झालेली आहे आपली. आता इथं पोहोचलेलो आहे. सो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. ओके.